चालू शैक्षणिक वर्षामधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने एसबीसी आणि ओबीसी प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे राज्यभरातील इतर जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला असून इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्वांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी अमरावतीमध्ये भीमशक्ती संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष पंकज मेश्राम यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सन 24-25 या शैक्षणिक वर्षाकरिता अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत आणि राज्यामध्ये त्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना त्या शैक्षणिक संस्थांमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणं अत्यंत बंधनकारक आहे। सीईटी सेलच्या कार्यक्रमाप्रमाणे जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यामुळे अनेक अडचणी जात पडताळणी समित्यांपुढे आहेत। जात पडताळणी समित्यांकडे आजच्या तारखेला 1 लाखाच्या वर अर्ज तपासणीसाठी प्रलंबित आहेत। अनेक जात पडताळणी समित्यांमध्ये समित्यांच्या अध्यक्षांची पदं रिक्त आहेत, डीवायएसपीची पदं रिक्त आहेत, संशोधन अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत। या अडचणी पाहता राज्य शासनाने सर्व जात पडताळणी समित्यांना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश सुरळीत व्हावे म्हणून मुदतवाढ देणं गरजेचं असताना राज्य शासनाने फक्त एसईबीसी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आणि त्यामुळे राज्यातील मागासवर्गीय अनुसूचित जातीचे, विमुक्त भटक्या जमातीचे व एसबीसी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे आणि त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली आहे की जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न या राज्य शासनाने केलेला आहे। एकीकडे सामाजिक न्याय विभागाच्या निधीमधून राज्यात अनेक प्रकारच्या योजना जाहीर केल्या जातात आणि दुसरीकडे सामाजिक न्याय विभागाच्या योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडचण कशी निर्माण होईल हा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने झाल्याचं दिसते।